ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे फारसे चर्चेत नाहीयेत। संतोष देशमुख यांच्या हत्येत त्यांच्या जवळची व्यक्ती वाल्मिक कराड याचं नाव आल्यानं त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। याच काळात मुंडे यांना आरोग्यविषयक समस्यांनाही तोंड द्यावं लागलं। त्यांना बेल्स पाल्सी हा दुर्मिळ आजार झाला आहे। असे असतानाच आता धनंजय मुंडे हे नाशिकच्या विपश्यना केंद्रात विपश्यना करत असल्याचे माहिती सूत्रांनी सांगितली आहे। मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या खात्याची जबाबदारी आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांचा शपथविधी झाला आहे। सध्या भुजबळ हे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत। दरम्यान दुसरीकडे आरोग्याच्या समस्येतून जात असल्याने धनंजय मुंडे पहिल्यासारखे सक्रिय नाहीत। त्यांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष दिले आहे। मधल्या काळात धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली होती। त्यानंतर काही दिवसातच त्यांना बेल्स पाल्सी या दुर्मिळ आजारानं ग्रासलं। विविध उपचार घेऊनही अद्याप धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत हवी तितकी सुधारणा झालेली नाही। वाल्मिक कराडमुळे मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांना विरोधकांनी लक्ष केलं होतं। आता मात्र मंत्रिपदावरून दूर झाल्यानंतर त्यांनी मनशांतीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी इगतपुरी इथं सुप्रसिद्ध विपश्यना केंद्रात जाऊन विपश्यना करण्याचा निर्णय घेतला आहे। 8 दिवसांपासून ते त्या ठिकाणी ध्यानधारणा करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे। सलग 10 दिवस त्यांचा हा कार्यक्रम असल्याचं समजतं। त्यांपैकी 8 दिवस पूर्ण झाले असून ते आपली ध्यान साधना पूर्ण करून 2 तारखेपासून पुन्हा कामाला लागणार असल्याचं त्यांचे कार्यालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। त्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी धनंजय मुंडे कुठे आहेत याबद्दल सुगावा लागू दिला नव्हता। मात्र ते नाशिक इथं इगतपुरी येथील एका केंद्रात विपश्यना घेत असल्याचं आता समोर आलं आहे। वेगवेगळे वाद, आरोप, शपथविधी, राजीनामा अशा वेगवेगळ्या घटनांमुळे धनंजय मुंडे हे मागील 6 महिन्यांपासून सातत्यानं चर्चेत आहेत। मधल्या काळात ते उपचारासाठी विदेशात गेल्याचीही माहिती होती।